हॅलो मित्रांनो, ओंकार गोटपा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघू शकता आत्ता शेळ्या सोडल्यात, नुसत्या पळत आहेत. ती बोकड काय त्यांना चरून द्या ना, 2-3 दिवस झाले नुसतं शेळ्यांच्या मागं पळत आहे. आणि शेळ्यांचे ती बोकड मागं पळालं की शेळ्यांची सुद्धच जाते. बरं शेळ्या काय थांबा नाही ते, आणि ती बोकड काय त्यांच्या मागं पळाल्याशिवाय राह नाही. काय करावं त्या बोकडाला ते, आणि ह्या मला वैताग दिल्याशिवाय काय राहणार. त्या इकडून इकडं पळवायला लागल्यात. काय करावं आता त्यांना, काय नाही. बघू शकता आता कुठे जायला लागल्यात ते मित्रांनो. आता इथे येऊन पुढे येऊन चरायला लागल्यात. काठीला नादावल्यात, तिकडे खायचं पटापटा दिले सोडून इकडे काठीला नादवत बसल्यात. काय करावं त्यांना, काय नाही. आणि ती बोकड्याला बघून ती शेळी जवळची आहे ना भाऊ. बाकीच्या शेळ्यांच्या नुसती का लांब लांब पळती, ह्या बाकीच्या सगळ्या चरात्यात आणि ती एकटीच लांब लांब पळती. काय करावं आणि काय नाही. तर मस्तपैकी चारतो गडीभर, 1-2-3 तास न्यायच्या घरी. एक तर मित्रांनो पावसाचं वातावरण होतं, कधी पाऊस येईन सांगताच येत नाही. 10 मिनिटात पाऊस येतो, 10 मिनिटात ऊन पडते, 10 मिनिटात काय होते. काय पाऊस आहे ना, ऊन पडा नाही. ती ऊन पडा नाही, नुसतं पाऊस येतोय. शेळ्यांना चरून द्यायना आणि काहीच करी नाही. काय लय अवघड झालं मित्रांनो. शेळी पालन करतात ना ते, त्यांना म्हणजे व्हिडिओ बघून सगळं सोपं वाटतं, पण जेव करतो त्यालाच माहिती काय होते. व्हिडिओ बघून शेळी पालन करायचं म्हणजे ते नाही केलेलं बरं आहे. आपण आपले व्हिडिओ काढतो आपण, मग त्यांना शेळ्या म्हणजे भारी दिसतात, चांगली दिसते, चांगलं चाललंय भाऊ, आपण पण करावं. पण त्याच्यात उतरल्यावर खरं कष्ट कळत आहे भाऊ, काय होते काय नाही. शेळ्यांना काय होते काय नाही त्यातलं खरं कष्ट कळालं ना त्यांना. असे 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू, 2-3 दिवस पाऊस असल्यावर शेळ्या खायला काय नसले, सगळे ओल्ले झालेलं असलं ना, मग कळत. तसं मित्रांनो आपल्याला काय अडचण नाही. आपल्याकडे तसं म्हणजे शिल्लक स्टॉक आहे. पाऊस आला तरी आपण ना शेळ्यांना उपाशी राहून देते. एकदम निवांत मध्ये सारत्यात. आता पण ती बोकड काय ते शेळीच्या मागं, ते शेळीला सुख लागून द्याना, नुसतं तिच्या मागच पळते. चला मित्रांनो, चालूच असतं ते. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.